नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचा विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र. यातला नागरिकशास्त्र हा जो भाग आहे, यातला हा दुसरा धडा आहे समाजातील विविधता. तर या धड्याचा आपण आज संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर याच्या आधी जो पहिला धडा आहे याचा सुद्धा स्वाध्याय ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तसेच इतिहासाचे सुद्धा स्वाध्याय अपलोड केलेले आहेत. त्यासाठी प्लेलिस्ट बनवलेली आहे, स्वाध्याय 6वी इतिहास. या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सगळे व्हिडिओ बघू शकता. तसेच विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त पॉईंट वाईज दिलेली आहेत. त्याचबरोबर कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टीने याची सुद्धा माहिती या व्हिडिओ दरम्यान देणार आहे. तर चला आपल्या या स्वाध्यायाचा व्हिडिओला स्टार्ट करू. यातला प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आणि विद्यार्थ्यांनो, त्यातला पहिला, विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे अनुभवणे होय. तर याचं उत्तर आहे, विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभवणे होय. त्यातीलच दुसरा, भारत हे जगातील एक महत्त्वाचे राष्ट्र आहे. आणि उत्तर, भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तिसरा, सहकार्यामुळे समाजातील अधिक निकोप होते. आणि उत्तर आहे, सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. विद्यार्थ्यांनो, प्रश्न पुढचा दुसरा प्रश्न बघणार आहोत. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. तर या टाईपचे हे जे प्रश्न असतात हे परीक्षेमध्ये 1 मार्क्सला विचारले जातात. चला, यातील प्रश्न पहिला, सहकार्य म्हणजे काय? तर हा जो प्रश्न आहे हा या ठिकाणी मी इम्पॉर्टंट असं मार्क करते. याच्या आधी सुद्धा हा परीक्षेमध्ये विचारला होता, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा उत्तर काय आहे. परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे, परस्पर म्हणजे एकमेक आहे, व देवाणघेवाण करणे म्हणजेच सहकार्य होय. दुसरा प्रश्न, धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले आहे? आणि विद्यार्थ्यांनो, याचे उत्तर बघा. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावरती आहे. म्हणजेच वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळे धर्म सुद्धा आहेत. ही विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे. धर्मनिरपेक्षता म्हणजेच कोणाचाही धर्म उच्च किंवा कोणाचा धर्म नीच असं कुठलंही मानायचं नाही. यालाच धर्मनिरपेक्षता असं म्हटलं जातं. सर्व धर्म समान यालाच धर्मनिरपेक्षता म्हटलं जातं. ठीक आहे, तर असं याचं हे उत्तर आहे. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आणि इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कमेंट करून कळवा. पुढचा प्रश्न बघूयात, तिसरा, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. तर या टाईपचा हा जे प्रश्न असतात हे 2 मार्क्सला विचारले जातात. त्यातील पहिला, भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते? तर चला याचं बघूयात आपण उत्तर. पहिला मुद्दा, भारतीय समाजातील अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे. तिसरा मुद्दा,
विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. चौथा मुद्दा, आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्ष एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजात एकता यातून दिसून येते. पुढचा आता दुसरा प्रश्न. समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? आणि विद्यार्थ्यांनो उत्तर. पॉइंट पहिला, व्यक्ती-व्यक्तीमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. दुसरा मुद्दा, एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते. तिसरा प्रश्न, सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? आणि याचं उत्तर. पॉइंट पहिला, सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. दुसरा मुद्दा, समाजातील सर्व लोकांना सामावून घेता येते. तिसरा मुद्दा, परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत होते. आणि चौथा, आपला विकास होतो. इथे दोनदा हा शब्द आलेला आहे. आपला विकास होतो आणि दैनंदिन जीवनही सुरळीत चालते. इत्यादी फायदे आपल्याला सहकार्यामुळे होतात. चला विद्यार्थ्यांनो, चौथा प्रश्न बघत आहोत. या ठिकाणी सिच्युएशन दिली आहे. तर बघा काय प्रश्न आहे. तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत, तर तुम्ही काय कराल? हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आपण असं देत आहोत. बघा पॉइंट पहिला, माझ्या समोर भांडत असलेल्या मुलांना मी मोठ्या माणसांच्या मदतीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न करेन. आणि दुसरा, भांडण थांबल्यानंतर त्यांच्या भांडणाचे कारण जाणून घेईन. ज्याची चूक असेल त्याला त्याची चूक समजावून सांगेन. व स्वतःची चूक स्वीकारायला सांगून दुसऱ्या मुलाची माफी मागायला सांगेन. भांडणामुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात याबाबत दोघांनाही समजावेन. आणि तिसरा मुद्दा, दोघांची समजूत घालून दोघांनाही एकमेकाशी मैत्री करायला सांगेन आणि परत असे न वागण्याबाबत बजावेन. तर या प्रश्नाचं उत्तर खरं तर विद्यार्थ्यांनो तुम्ही तुमच्या परीने द्यायचं आहे, पण फॉर अ रेफरन्स मी हे 3 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला अजून वेगळं काही उत्तर द्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. त्यानंतरचा 5वा प्रश्न, तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात. तुम्ही कोणकोणती कार्ये कराल? आणि आता याचं उत्तर. तर याचं सुद्धा उत्तर हे तुम्ही तुमच्या परीने सुद्धा दिलं तरी चालेल. मी फॉर अ रेफरन्स हे ऍड केलं आहे. शाळेच्या मंत्रिमंडळात असलेले सर्व मंत्री आपापली कामे व्यवस्थित पार पाडत आहेत की नाहीत याची वेळोवेळी पाहणी करेन. त्यानंतर कोणत्या मंत्र्याला जर काम करताना काही अडचणी येत असल्यास त्याला त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करेन. तसेच वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेईन आणि त्यापुढे शिक्षकांच्या सभेमध्ये मांडेन आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन. 4था मुद्दा बघा, शाळेमध्ये चालू असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन
शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडेन. आणि 5वा मुद्दा, मंत्रिमंडळातील प्रत्येक सहकारी मंत्र्यांची काळजी घेईन. मी सुद्धा त्यांच्या बरोबरीने काम करेन. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाबरोबरच आपला हा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इतर फ्रेंड्सना शेअर करा आणि इतर कुठल्या विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये तशी नक्की कमेंट कळवा. थँक्यू. बाय बाय.